झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। धुळे जिल्ह्यातील दोंडाईच्या नगर परिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी भाजपाच्या नयन कुवरताई रावल या बिनविरोध ठरल्या आहेत। त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या शरयू एकनाथ भावसार यांनी उमेदवारी दाखल केली होती। छाननीअंती तांत्रिक कारणावरून त्यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरला। नयन कुवरताई रावल या राजशिष्टाचार व पणन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री आहेत। शरयू भावसार यांच्या उमेदवारी अर्जावर भाजपाच्या वतीने जोरदार हरकत घेण्यात आली। दुपारी 2:30 वाजेनंतर दोन्ही बाजूचे युक्तिवाद सुरू झाले। त्यांचे म्हणणे ऐकून सायंकाळी 5 वाजेनंतर निवडणूक निर्णय अधिकारी शरद मंडलिक यांनी शरयू भावसार यांचा अर्ज तांत्रिक कारणांवरून अवैध ठरवला। याबाबतची अधिकृत घोषणा होताच भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला। आपल्या मातोश्रींची बिनविरोध निवड झाल्यानंतर मंत्री जयकुमार रावल म्हणाले, साहेबांचं अभिनंदन करतो की त्यांच्या यशस्वी वाटचालामुळे त्यांनी घेतलेल्या धोरणामुळे आपण पाहिलं की भारतीय जनता पार्टी हा धुळे जिल्ह्याचा बालेकिल्ला आहे। दोंडाईच्या शहरामध्ये पहिलं महाराष्ट्रामध्ये नगरपालिका बिनविरोध झाली आहे। 7 नगरसेवक आमचे बिनविरोध झाले आणि कदाचित माघार होईपर्यंत जवळपास सगळे नगरसेवक हे बिनविरोध होते। आईसाहेब हे चौथ्यांदा नगराध्यक्ष बनतात। मी मनापासून आईसाहेबांचं अभिनंदन करतो। पण हे श्रेय देवेंद्र फडणवीस साहेब, आमचे प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण, बावनकुळे साहेब या तिघांनी जे नियोजन केलं आहे, तुम्ही बघा की महाराष्ट्रामध्ये बिहारपेक्षाही दमदार असा निकाल भारतीय जनता पार्टीचा लागेल, महायुतीचा लागेल। आणि विश्वास आहे की दोंडाईच्या पासून तर मुंबई महानगरपालिकापर्यंत सर्वच भाजप प्रणित महायुतीचं सरकार हे सगळीकडे येणार आहे। मी तमाम जनतेचा आभार व्यक्त करतो। याशिवाय याच नगर परिषदेसाठी छाननीअंती भाजपाच्या 7 नगरसेवकांची बिनविरोध निवड झाली आहे। यात रवीना महेश कुकरेजा, सरला छोटू सोनवणे, चतुर जिभाऊ पाटील, राणी राकेश अग्रवाल, वैशाली प्रवीण महाजन, निखिल कुमार रवींद्रसिंग जाधव आणि भरतरी पुंडलिक ठाकूर यांचा समावेश आहे। दोंडाईच्यातील नगराध्यक्ष पदाच्या निवडीकडे जिल्ह्याचे लक्ष लागून होते। भाजपाचा नगराध्यक्ष बिनविरोध होण्याची या वेळच्या निवडणुकीतील राज्यातील ही पहिलीच निवड आहे। प्रतिनिधी समाधान ठाकरे, झेप मराठी, दोंडाईच्या। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।